विकतच्या मेयोनीजला ती मजा नाही जी होममेड मेयोनीजला येते. सॉफ्ट, सक्युलंट, चीजी, टेस्टी, मॉइस्ट इतकं भारी सँडविच बनवायचं असेल तर आपल्याला पाहिजे थिक, क्रीमी, टेस्टी, तेवढंच भारी मेयोनीज. गेले 25 वर्ष मी या पद्धतीने मेयो बनवत आहे व ह्या मेयोनीजनी बनवलेली सँडविचेस सुपर डिलिशियस होतात. तर असे सुपर डिलिशियस मेयोनीज बनवण्यासाठी आपल्याला लागणारे 2 फ्रेश रूम टेम्परेचरची अंडी व्हिप करून घ्यायचे, म्हणजे फेटून घ्यायचे. त्यासाठी वापरते हँड ब्लेंडरचं व्हिपिंग ब्लेड. ब्लेंडर नसेल तर मिक्सरमध्ये पण मेयोनीज छान होतं, पण व्हिपिंग ब्लेड असेल तर उत्तम. तर मस्त फेसाळ होईपर्यंत अंडी घ्यायचे फेटून. आणि इथे घेतले मी 300 मिलीलिटर तेल. मी साधारणपणे कॅनोला किंवा ऑलिव्ह ऑइल वापरते, पण सनफ्लॉवर ऑइल पण वापरू शकता. फक्त करडई, तीळ, मोहरी हे तेल मात्र वापरू नका, कारण ह्या तेलांना त्याचा स्वतःचा असा एक स्ट्रॉंग फ्लेवर असतो. फेटलेल्या अंड्यात घालते 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून व्हाईट पेपर पावडर, ब्लॅक पेपर पावडर पण चालू शकते, 1 टीस्पून मोहरीची डाळ. आणि हाच तो स्पेशल पदार्थ ज्यामुळे मेयोनीज एकदम क्रीमी आणि घट्ट होतं. घालते साखर 1 टीस्पून आणि 1 टेबलस्पून व्हिनेगर. मिश्रण परत थोडं फेटून घ्यायचंय. आणि नंतर थोडं थोडं करत घालायचंय तेल. असं थोडंसं तेल घालायचं आणि फेटून घ्यायचं. परत थोडं तेल घालायचं, फेटून घ्यायचं. जसं आपण तेल घालत जाऊ तसं मेयोनीज घट्ट घट्ट बनू लागेल आणि रंगाला पण ते लाईट होईल. तेल तोवर घालत राहायचं जोवर मिश्रण घट्ट होत नाही. अंडी शिळी असतील तर मेयो फसतं, घट्ट होत नाही. आणि ते 1-2दा तेल घातलं की लगेच लक्षात येतं. अशा वेळेस तिथेच थांबा, जास्त तेल घालत राहू नका, कारण कितीही तेल घातलं तरी मेयोनीज घट्ट होणार नाहीये. हे बघा, आता ऑलरेडी घट्ट दिसायला लागलंय मेयोनीज. आणि हे 300 ml आपण तेल घेतलं होतं, त्यातलं साधारण 50 ml तेल शिल्लक राहिलंय. हे बघा किती सुंदर घट्ट दिसतंय मेयोनीज. ह्यात व्हिनेगर असल्यामुळे अगदी महिनाभर पण हे छान टिकतं. हो, पण ठेवायचं मात्र फ्रीजच्या चिलर कंपार्टमेंटमध्ये. फ्रीज करायचं नाहीये, नाहीतर हे सेपरेट होईल, म्हणजे ऑइल आणि ह्यातले सॉलिड्स वेगवेगळे होतील. तर बनवा असं फक्कड मेयोनीज घरच्या घरी. कसं झालंय मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा. तर ह्या अशा एकदम घट्ट क्रीमी डिलिशियस मेयोनीजनी दाखवल्याप्रमाणे तुम्ही सँडविचेस बनवू शकता, किंवा वेगवेगळ्या रॅप्समध्ये, सॅलडमध्ये, काही पदार्थांचं ड्रेसिंग म्हणून, काही पदार्थांसाठी डिप म्हणून पण तुम्ही वापरू शकता. हा व्हिडिओ, ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.